ही राणी बघ स्टारबक्सची आणि माझी राणी. ओके ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं असेल लाईक करून शेअर नाही केलं तर शेअर करून. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो जे काय यूज केलं म्हटलं ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो. जर तुम्हाला यापेक्षा पण फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपलं टेलिग्रामचा लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो. अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. मग आपला प्रोजेक्ट बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल. सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. मग तुम्हाला अशा प्रकारे एकदम छान असं आपण बीट्स वगैरे लावून दिल्या मित्रांनो. मग आपला सर्वात अगोदर आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये याच मित्रांनो जे अशा प्रकारे जे काय राणीचं व्हिडिओ आहे मित्रांनो व्हिडिओला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला सेकंड बीटला याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये याच मित्रांनो जे का तुमच्या आवडीचे फोटो जसं की आपला कपल्सची यूज करता मित्रांनो आपण कपलच्या फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करायचं. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. मग आपला सेकंड बीटला यायचं पुढचा पार्ट कट करायचा. मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो जे का अशा फोटोला ॲड करून घ्यायचं. सेकंड बीटला यायचं पुढचा पार्ट कट करायचं. वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. मग आपल्या मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. जसं मी इकडल्या साईडला असं सेट करता मित्रांनो अशा प्रकारे सेट करून घ्यायचं मित्रांनो. सेट केल्यानंतर मित्रांनो मग इथे फर्स्टला एक की द्यायचं मित्रांनो. मग आपला सेकंडला एक की द्यायचं मित्रांनो. की दिल्यानंतर मित्रांनो मग आपण अशा प्रकारे ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो. मग आपला सेकंड बीटला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो जे का अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर सेकंड बीटला फोटोचा पुढचा पार्ट कट करायचं. वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर प्लस मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी इकडल्या साईडला सेट करत आहे इकडल्या साईडला फोटोला त्याच्यामध्ये सेट करून घ्यायचं मित्रांनो. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला इथे प्लस की द्यायचा मित्रांनो. मग आपल्या इकडे एक प्लस की द्यायचं मित्रांनो. प्लस की दिल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे फोटोला ओढून घ्यायचं. ओढून घेऊन अशा प्रकारे सेट करायचं मित्रांनो. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे यामध्ये फोटोमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जे का शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे का फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फीड करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मग आपला जे का बीटमार्क प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का फर्स्ट फोटो मित्रांनो फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट पेड करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला जे का शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करून घ्यायचा मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे का सेकंड फोटो दिसेल त्या सेकंड फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फीड करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या जे का वरची 2 ब्लॅक लेअर आहे दोन्ही ब्लॅक लेअरला सिलेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जे का बीटमार्क प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का सेकंड लेअरचे जे का सेकंड फोटो 2 फोटो दिसत आहे दोन्ही फोटो हा एक इफेक्ट पेस्ट करायचं मित्रांनो. फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट पेड करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट पेड करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे जे का फर्स्ट आल्यानंतर या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. पेस्ट टू लेअर करून घ्यायचं. पेस्ट टू लेअर केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं आपण फोटो वगैरे क्लिअरिटी वगैरे दिसून जाईल मित्रांनो. मग आपला फर्स्टला यायचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं जे का अशा प्रकारे व्हिडिओला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. वर 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्राट ऑडिओवरती क्लिक करायचं. जसं की आपल्या MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट होऊन जाईल मित्रांनो. जे का खालचं व्हिडिओ आहे खालच्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मित्रांनो व्हिडिओ एकदम छान असताना पद्धतीने बनवून रेडी झालेला मित्रांनो. मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ